आता मी नलू मॅडमलाच फोन लावला ना, मग कोणाला लावून राहिलो तर आता वाढदिवसाला बोलवायचा आहे आणि ही तुमची खुशखबर आहे सांगायची आता झाबरू भाऊची. थांबा तुम्ही मुकाटन राहा, फोन चालू आहे. हॅलो, हा बोला मारुती दादा. काही नाही म्हटलं नलू मॅडम, कसं खुशखबरी होती हो, कसं तशी पहिली पहिली सांगू का दुसरी पहिली सांगू? म्हणजे दोन आहेत म्हणून म्हटलं. हो माहित आहे रे मला, 1 घंटा अगोदरच माहित आहे. दोन्ही खुशखबरी माहित आहे. तुझा वाढदिवस आहे आणि झाबरूचं प्रकरण नील झालं सोयरीकचं. हो झालं ना, तेच आहे ना. बापरे, म्हणजे तुम्हाला लागलाय का पता? मी तर कोण होईल म्हणाले का चबऱ्यावाना आधी ते सांगून. बरं पण मी म्हणतो तुम्हाला आता एक मला गोष्ट नाही समजून राहिली. काल आता इथं पाहुणे घरात टेकले, पाणी नाही दिलं मी द्यायले. तुम्हाला कसं काय समजलं म्हणजे झाबरूच्या सोयरीकडे आले म्हणून? होय कोण म्हणलं सांगणार ते? वाटते फटाफट आहे का बायला सांगते आता 100%. अगदी कोणी असो पण चांगला व्यक्ती आहे, कसा आहे असो आपला विचारा. पण त्यानं मला सकाळी लवकर सांगितलं आणि आता हे मला ज्यावेळेस पाहुणे गेले की नाही तेव्हाच माहित पडलं मला. कोण असून काय सांगा. बरं जाऊ द्या, जाऊ द्या, माहीत पडला ना तुम्हाला. बरं उद्या मग किती वाजता येऊन राहिला तुम्ही? उद्या कसं 10 वाजेपर्यंत येणार आहे मी. रोड घ्या म्हणजे ना शेतामध्ये. सांगा, ती सांगितलं वाटते नाही का? हाय रोड घ्या म्हणून ती सांगून दिलं. बरं बरं, हो रोड घ्या वावरात मी. हो तिथंच वाढदिवस आपला साजरा करायचा आणि तिथंच आपलं रोड घे जेवण लोक आले. या मग 10 वाजेपर्यंत. ठीक आहे मग आता ओके. निबलो बापन नाही का? हो मी आता म्हणलं काय होते काय सांगायला का होतेच का म्हणलं सोयरी. नाही झुंबर भाऊ काय झाबरू करे म्हणलं लय फेकल्या म्हणते तो काय झुंबर भाऊ सांगे. काय सांगूच नको ना बा मारती, मग काय मी सांगू देवदास भाऊ चिमटेच घेत जा. अरे बस करणं बस करणं. ती टेकन लावे होले हो होले हो. पण म्हणलं कसं त्याला वाटे बा झाली पाहिजे, पण आपल्याला वाटे नाही झाली पाहिजे. पण त्याने केला प्रयत्न केला त्यानं. पण आता काय आपल्याला जे होतं मनातलं ते झालं आपलं. आपण शांताराम भाऊचं ते तर म्हणतात बा हार घालून या म्हणते, म्हणजे ते तर कमालच झाले. आता मला तर समजून नाही राहिलं त्याचा विचार. अरे शांताराम भाऊ सारखा माणूसच नाही रा, फक्त घरचा विरोध आहे रा पावशीचा, असं आहे ते. ते करते हँडल बरोबर उन्हाळ्यापर्यंत होते ते, काही टेन्शन नाही. तरी मी काय म्हणतो झाबरू येऊ का म्हणलं आम्ही झुंबरन मी देवदास भोले जरा भेट घ्यायचीच होती. भांडे कुंडे मंडळाचे आपल्याला उद्या पाहिजेच ना कार्यक्रम आले वाढदिवसासाठी. तर म्हणलं जराशी मजा घेतो. काय झालं म्हणतो निरोप गिरोप आला का बा त्याचा फोन असं तसं. जाऊ दे ना, विषय मोडला ना त्याचा. ते जाऊ दे आता, ते नका काढू. अरे हे बा मारते आपण जाऊ रा, हे जाते आता दळण द्यायले आपण जाऊ तिकडे. देवदास भाऊ घेऊन पाहिजे जरा. चिडते बघ जराशी. चल 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 मग. जाऊ द्या ना आता. हे बा झाबरू आम्ही काही नाही थोडक्यात नाही पटतो. तू फक्त तिकडचं दळणाचं पाय, भाण्या गेलेला आहे पुढे गाडी घेऊन. तू तिकडचं पाय, आम्ही येतो देवदास भाऊला भेटून. ये म्हणलं, पण ते फालतूची कामं नका करू. जा मग तुम्ही, मी लागतो इकडल्या कामं कमी. आता काय लागतं मनाला खराब वाटू राहिलं नाही का? हो आता ते आपला वाडेगावाला पाहुणा चांगला होता राजा ते. पण आता कसं त्याच्या पुरीचं होईलच नाही का? त्याला चांगला भेटत जाऊ दे तिकडे. नाही होईल ना मग. आज मुलगी चांगली आहे म्हणे, भाण्या सांगे बा मुलगी गिलगी लय सुपर होती म्हणे. पण भले म्हणे भारी हो म्हणे, चांगली मुलगी आहे म्हणे, झबरूसाठी बसते म्हणे, फक्त जराशी उच्ची होईल वाटते म्हणे बा. जाऊ दे ना रे बा, ते विषय जाऊ दे. चला चला लवकर जा तुम्ही तिकडे कामं कमी, मी चाललो तिकडे. याच काही ताल नाही पावल्या जवळला आता लग्न बसून. हो ना, हे कुठून आणलं काय सांगा बंगरा शहाणाचं. कुठचं आणलं रे मारती हे? काय कुठचं म्हणलं स्वेटर गिटर काय कोट गिट कुठून आणलं हे? आपलं गोव्याहून आणलं. हो 1750चं. हो मस्त बिलकुल पद्धतशीर. मी आणलं कसं इथं भेटत नाही ना असं. नाही नाही, इकडे काय भेटून राहिले. हो बरं झालं आणलं, चांगलं झालं. तर ते जाऊ द्या. उद्या वाढदिवस आहे म्हटलं तर कसं आपल्याला रोडगे गिडगे भाजा लागते. तर म्हणलं गौऱ्या गिवऱ्या पाहिजे होत्या. आपल्या खोपडी पैसे आहेत का म्हणलं, काही 2-4 कट्टे तुम्ही जमा करत असता म्हणून म्हणलं. कसं मग तिकडेच कार्यक्रम करून टाकू आपण. म्हणजे कसं सगळ्या लोकांना आपण रोडगे आता देऊन राहिलो जेवणाचं. स्वयंपाक पाणी हे ते म्हणलं कसं तुम्हाला सांगितल्याशिवाय थोडी जमते. काही भांडे कुंडे हे ते आता तर सगळं तुमच्या जिकडे आहे ना. गौऱ्याचा का मोठा विषय आहे रे. आपलं शांतारामच्या कुठचे बी आणता येते पाहता येते पुढचं पुढे. फक्त तू आता रोडग्याचं पाय आहे ना, तू दयन घेऊन ते नेलं का तो तिकडे त्याला चक्कीवर नेलं ते. हो दैरा गिरा झालं, किराणा हे ते सामान ते झाबरू घ्यायला गेला. त्याचा काही विषय नाही. पण नाही म्हणलं देवदास भाऊ काय कसं काय झालं म्हणलं. आलं तर फोन मग द्यायचा काय सोयरीकवाल्याचा काय कसं काय होकार नकार काही काय तर मी फोन करतो म्हणे बा. काय फोन मामाला विचारतो, ढमकेला विचारतो, काय विचार लागते त्याला. आता सगळं पाहायला सवरलं होतं, सगळं होतं. काय कोण काय हे झाबरे का नाही अगोपणा करते. काही गरज आहे का शिल्लक सांगायची? 11 प्लॉट घेतले म्हणे एका सोयीनं. काही गरज आहे का ती सांगायची? त्याला डाऊट आला असेल ना मग. 100% त्याला वाटलं हे ओव्हर ॲक्टिंग करून राहिलं. काही नसलं पाहिजे, एवढं कुळाचं घर नसन तसं कसं काय सांगून राहिला बा. त्याला डाऊट आला 100%. आणि कोणं काही पचारलं असं एखादं शिवल्या फिवल्या भेटलं असेल त्याला, असंही मला वाटून राहिलं. तसं नसं ते कसं असते, विचार करायला लागते ना. मग काय विचार नाही करायला लागतं पुरीवाल्याले की माझ्या एखाद्यावर हो कसं म्हणणार आहे तुम्हाला ते. विचार करायसारखी गोष्टच नाही ना. निर्व्यसनी पोरगा आहे, सगळं पद्धतशीर आहे. मामाला मला काय विचार लागते. पोरीची जर पसंती असली आणि बापाची असली तर बाकी तिसऱ्याचं काय काम आहे? यायचं काय म्हणणं आहे ते सांगा ना तुम्ही. त्याचंच म्हणणं नसेल तर मग मामाचं नाव काय घालते पुढे ते नसते ना. सोयऱ्या धरायला मान द्यायला लागत असते देवदास भाऊ. तुम्हाला आता काय काय तुमचे तर झाले नाही कार्य म्हणून तुम्हाला माहित नाही. आता तू तर जसं काय म्हणजे लस आता मोठा झाला काय बोलून राहिला. जाऊ दे ते मला काही नाही असं वाटते ते म्हणजे कॅन्सलच आहे ते. फोनही नाही करत आता. झालं ते कॅन्सल मध्येच धरून पकडायला पुढते आता ते.
पण तरी मी काय म्हणतो देतच भाऊ, त्याचं कसं असते विचार केला असं त्याला आता आता कसं 8 8:30 होऊन राहिले. तुम्ही पाहा विचार एखादा फोन करून पाहता येईल. झाला का बरं बा विचार का डेऱ्या म्हणजे नसते का विचार नसते करायला लागत का? मी तेच म्हणून राहिलो दिवस असले फोन लावून पाय बा काही झाला असं विचारतं एखादं मन नसते देत ना कोण निर्णय. पाय दिवस फोन लावून एक खेपचं काय होते तर त्याला म्हणा बा झाला का निर्णय केला का मामा गिमाला फोन. मला काही नाही बिजा खाली पण वाटतं असा फोन करणं. हो ना, आता त्याने करायला तर पाहिजे का, म्हणल्यावर मग करतो म्हणल्यावर मग करायला पाहिजे मग. पण आपण केला तर काय बिघडून राहिलं त्याच्यात कोणता खालीपणा असते बघ, केला तर काय बिघडून राहिलं. पाहता करून विचारायचं पाय एक लावून पहा काय होतं काय रे समजते बघा पहा बरं लोक. मग धाबा तुम्ही आता बरं पाय तुम्ही काय म्हणते का, 1 मिनिट आता सगळ्याची इच्छा दिसून राहिली. बरं पाहतोच. चक्कर झालेली का नाही का. हो ना, मी म्हटलं मानात आता मला माहित नाही इतकं आता लोक सांगून राहिले म्हणतो तू. काय सांगा तुम्हाला त्या पोराचं मी प्रत्यक्ष फोनवर ऐकलं ना अबूजी. आता काय सांगा तुमचा नातू म्हणून कसं म्हणता नाहीत मला. पण जाऊ द्या बा, तुमचा काही दोष नाही त्याच्यात नाही. तुम्ही दाखवलं पोरगं, तुम्हाला काय या गोष्टी माहिती तिकडच्या. तुम्ही आता इतकाले वर्ष जात ना. जाऊ द्या आता कसं पण आलो आपण मस्त पद्धतशीर. आता वावरात आता कशी चक्कर झाली. शेवटी पोरीले आता घरच्या बाईले सांगून दिलं बा विषय काढून टाका मला डोक्याचा. यंदा नाही पुढच्या वर्षी झालं चालते. पोरगी काही लय वय नाही आहे. पण पोरगं पाहतं चांगलंच आपल्याला. हो नोकरीवाला असल्याचं हो काही होती तिकडे सापडते पोरगी चांगली आहे आपली काही विषय नाही. पण आता ते आता मान आताचे ढंगडे मला माहित नव्हते ना. जाऊ दे काही नाही कर लागत निपटून घ्या जाऊ दे. मला फोन पाहतो 1 मिनिट 1 मिनिट. हॅलो चंपकराव बोलतो म्हणलं बोला बोला. राम राम म्हणलं राम राम. काय ओळखता ना, देवदास सनसनी बोलतो म्हणलं. आज आपल्या सोयरिकीत होतो ना मी. तेच काय म्हणते मग, झाला विचार केला फोन घेईन ते तुमचे कोण मेवण्याला करायचा म्हणे. काय आला का निर्णय काही. पहिले काही तर शेपटच नाही सोडून राहिला. आम्ही अजून 500 दिले वाटते पोरानं. हो याला 100%. हे बा भाऊ ते कसं असते सोयरीक म्हणलं की जरा टाइम लागत असते. एखादा मन निर्णय नसते घेता येत ना. हो लावू फोन सांगू करू का काय झालं का आजच्या ना सांगू पाहू करू. अरे हे बा मी म्हणतो तुमचं काय कॅन्सल असेल तर कॅन्सल सांगा. पुढच्याला काय तुम्ही अटकून ठेवता. उद्या आम्हाला दुसरी पोरगी पाहायला लागते. मग तुमच्या नावानं काय टिकला लावून बसणार आहो का आम्ही. तुमचं काय तुमच्या पोरीच्या मामाला फोन लावा आणि पट्ट विचारा. काय अडचण नाही तर काय कमी आहे त्या पोरामध्ये सांगून राहिल्या गोष्टी. विचार करतो सांगतो आम्हाला इकडे दुसरी उद्या पोरगी पाहायला जाणार आहे. मग काय करू. नाव काय म्हणलं तुमचं देवदास सनसने नाही. मला काय माती करून राहिले भाऊ लोकांच्या पोरायची. स्वतः पोरगी नाही का तुम्हाला. समजलं ना मला कोणत्या रंगाचा पोरगा आहे कोणत्या ढंगाचा पोरगा आहे तर. 500 रुपयासाठी राजा तुम्ही लोकांना काय म्हणलं फसवता का म्हणला. 500 घेऊन मला बोलायचे काम आहेत म्हणलं तुमचे. याच्यापेक्षा तुमची लायकी नाही आहे. समजलं ना मला सगळ्या गावातून चर्चा काय तुमची मला माहिती आहे ना. सांगता नाही का माणसाने सगळं काय तुमचं तर 500 रुपयासाठी तुम्ही त्या पोराला पोरगी पाहून देऊन राहिले. 70 लाखाचा प्लॉट आहे काय म्हणते 70 लाखाचा बंगला 11 प्लॉट घेतले महिंद्रा थार तिथं उभी केली भाड्याची. म्हणजे काय आम्ही काय बेकू का म्हणलं समजत नाही का म्हणलं आम्हाला काही. लय झालं तुमचं तर आता पाहून मी तुमच्या संग माणुसकीत बोलून राहिलो. तुम्ही म्हणजे मग आता पुरीच काढली मग आता. अरे 500 रुपयाचा कोणाला मिंदा नाव म्हणलं मी. कोणाचे घेतले 500 रुपये म्या. त्या पोरात काय खोट आहे म्हणलं. कोण म्हणते ते पिस्टॉलवर ते दारू पिते ढमकं पिते कोण होय म्हणलं ते. गाडी त्याची नव्हती मंगळाची दुसऱ्याची. 11 प्लॉट नाही घेतले असं. पण सौदा झाला आणि त्याचा होईनच ते खरेदी. कोण होय ते सांगणार नाही म्हणून तुम्हाला. सगळं समजलं ना भाऊ. एक दोघांच्या घरी चर्चा केली आम्ही पोराविषयी. विचारपूस करतच असते पुढचा पाहुणा. मग गावातले लोक काय सांगून राहिले माहिती नाही का मला. पोरगं हे बा म्हणलं बुडवणे आहे म्हणलं 1 नंबरचं. कितीतरी लोकांचे पैशाला टोपे द्यायला म्हणलं त्यानं. आणि तुम्ही तर म्हणलं त्याच्यावर खतरनाक आहे. 500 रुपयासाठी त्या पोराले पोरगी तुम्ही ढूंढून राहिले. म्हणलं बस करा तुमच्या नाटकात. बस करा ठेवा फोन ठेवा. 5 रुपयाला कोणाला मिंदा नाही मी. 500 रुपयासाठी सोयरी कुराला कोण होय सांगणार. मायाबीन ते पिना मारणार होय कोण म्हणलं. त्याचं नाव सांगा घर सांगा दार सांगा मला तुम्ही आता पहिले. त्याचं पाय तो कोण होय काय होय ते तर माया पिना मारून राहिला कोण होय कोणते. अरे दुसऱ्याच्या पोराचं सोयरी असल्यावर कोणी कोणाला घरी जेवण देत असते का हो. तुम्ही इतकी काय गरज तुम्हाला पडली. मग सगळं हे बा तुमचं पैशासाठी नाटक आहे म्हणलं. त्या पोराला एखादी गळ्याला बांधून देता तुम्ही कोणाची आणि त्याच्यानी 4-5 हजार कमावणार तुम्ही. बस अशा प्रकारचे माणसं आहात तुम्ही. एका जणाच्या घरी गेलो होतो आम्ही चहा गेले त्यांना आम्हाला सगळं डिटेल सांगत त्याला. त्याच्या नाता काही माणसं बोलू नका तुम्ही. कोण होय कोण सांगणार आहे. अरे प्रेमापोटी म्या राजा स्वयंपाक पाणी हे ते मा घरी करायला लावलं मा बायकोले. बोललं बा बुढे बाच्यानं होणार नाही तुमचं हे नाही झालं पाहिजे. पाहुण्यानं सोयच नाही केली. आणि तुम्ही म्हणून राहिले की 2-4 हजार रुपयासाठी त्या पोराची सोयरीक मी पाहून राहिलो. बरोबर पाय तुम्ही ते कोणता होय तर काय होय तर ठेवा तुम्ही फोन आता. ठेवा सोयरी कॅन्सल ना तर कॅन्सल. ठेवा बंद मारा आता ठीक आहे. आता काही बोलावं माणसं ना काय करावं काय आता. गावातले लोक राहिले का काही धरणीतनी होईल का अशानं सोयरी का होईल का म्हणलं. दुपारच्या जे चहाला गेला कुठं कोणाच्या घरी विचारा आणि काय त्यानं पुढच्यानं असं सांगितलं त्याले की बिलकुल त्यांना आता गोष्टच नाही घेतली आपली. हो ना तरी तर म्हणलं पहिले हो म्हणेन मग वक्तात मी दुपारी जेवण झाल्यावर कसं काय यानं बदललं. दिली त्यानं पिन मारून पुढच्यानं. म्हणजे ते पोरगं भंटल आहेच म्हणे पण मी त्याच्यावरून भंटल म्हणे 500 रुपयासाठी सोयरी करून राहिलो म्हणे. काय बरोबर आहे का हे गलत झालं म्हणते ते का. पण नेमकं कोणाच्या घरी कोणाचे गेले ते पाहुणे काही ओळखी पायकीच्या घरी गेले ते कोणाच्या तुम्हाला माहिती आहे का म्हणलं. मला का माहितीये जेवण झाल्यावर जराशे बाहेर गेले होते पण नेमकं कुठं गेले आता मला माहित आहे का.
मला वाटतं बहुतेक शिवलेले भेटले ते. हो, ते कमांडर घेऊन आला गेला असं दुपारची ट्रिप गिरीप घेऊन. 100% असं दिसून राहिला माझा अंदाज. जाऊ दे आता, मोडला ना विषय, सोयरी तुटली, सगळंच झालं. जाऊ दे आता, पुढचं आपल्या याचं वाढदिवसाचं पहा. ते कार्यक्रमाचे भांडे गिंडे मला लवकर चाबी द्या मंडळाची. मी काढून ठेवतो ती बकेटा आणि ते काय लागते ती. घे तिची चाबी आहे आपल्या करोड्यातनी. घे काय काय भांडे पाहिजे घेऊन जाय ते. पण हे असं लोकांचं गलत आहे. आता मी येतो जरा शिवल्याची भेट घेऊन. आलं असं ते गाडी घेऊन, जरा सांगतो त्याला असे कामं बंद कर म्हणतो तू. येतो मी. हो, पहा तुम्ही तुमचं करा ते काय आहे. ठीक आहे. बरोबर. आणि ती वांगे आहे ना वावरात नाही, म्हणजे कसं रोडग्याची भाजी आणि वांगे करायची होती. वांगे असेल ना? ते लागन तेवढे वांगे आहे मस्त बिलकुल. लाऱ्याला सांगून देजो इतकी इतकी पाहिजे म्हणा, आणि उद्या तोडून तिथे तिथे वावरातल्या वावरात घेऊन घेजो. आले वाटते नाही का? हो, वाटच पाहून राहिलो होतो मला. काही येते काही येते. काय म्हणते सोयरीकवाले, मग झाबरूच्या सोयरीकवाले पाहुणे लावला असं नाही एखादा फोन घेऊन द्यायले. म्हणजे काय, कोणती सोयरी कोणती म्हणलं? कोणा झाबरू सोयरी का? काय बोलून राहिले? वा बस कर ना म्हणलं बा शिवला आला. हे पा लोक कावले म्हणलं तुले काय. आता या 8-10 दिवसांनी जरासं बरं होतं. झालं का म्हणलं सुरू अजून. होऊ दे ना, कोणाच्या सोयरी का होत असेल होऊ दिल्या पाहिजे. लोकांच्या करता करता माया बदनाम्या कमी कर म्हणलं. 500 रुपये देऊन सोयरी का करतो नसन तसं. इतकं पुढच्या पाहुण्याला काय एवढं भडकून नाही दिलं पाहिजे ना. कशी सोयरी होत होती राजा टाकली हुकून तो. अरे बा देवदा, शेणाना बुडूक, मला विषय माहित नाही राजा कोणा सोयरी कन कोणाचं काय. तू म्हणतं की म्या सांगितलं. मी हे पा माझ्या गाडीच्याच फिक्री धावणार, रोज जाणं ये ना, आपलं ड्युटी करून राहिलो मी. कोण माहिती सांगणार म्या सांगितलं म्हणून? बरोबर आहे बा. असे दाखवते तर जसं यायला काही माहितच नाही. जाऊ दे बा. हे बा हात जोडले तुम्हाला. आता डबल अशा कोणत्या सोयरीत पळतही नाही आपण, आणि कोणत्या भानगडीत पळतही नाही बस. हो ठीक आहे, जाऊ द्या. करा तुमच्या मनानं करा. हो चला येतो मी. आता विषय माहित नाही काही नाही, म्हणजे नाव बदनामच आहे का नाही आपलं. काम नाही धंदा नाही. कुठं नाही काही केलं तरी राजा आपल्यावर नाव येते. कमाल झालं शिवलाल टोळगोटी. नेमकी झाली आता झाली मी. हो, कसं वाढदिवस आहे मारत राहता. 2-2, 3-3 वेळा फोन येत जाय. मग मी म्हटलं ठीक आहे आज रात्री घेतो म्हटलं, म्हणून लवकर आले. जाऊ दे. पण मी काय म्हणतो, करे झाबरू, तो इथं पाहुणे आले होते म्हणते, पाहिले तुले. मग काय झालं त्याचं काय म्हणे? मग ते काय गेला दिवस आहे ना. आता बा सांगतो ना तुम्हाला, सोयरी होण्यातच होती ते. पण कोण काय सांगितलं काय सांगा. जेवण झाले की पाहुण्याचा विचारच बदलला. पहिले म्हणे की बाबा बिलकुल दिवसच देतो म्हणे मी. नंतर जेवण झाल्यावर विचारच बदलला त्याचा. घर पसंत नाही म्हणे पोराचं, आणि विशेष म्हणजे पोराला शोक बिल आहेत म्हणे. सांगा आता की इतके सांगत असते का? आता सांगा बरं, आहे का मला काही शोक? अरे शिवलाल का नाही नसतेच कामं करते, याचंच काम असलं पाहिजे. काहीतरी सांगितलं असं हो ना. नाही तर मग आता कसं बी या पोराचं अटपलं असतं का नाही, आमच्या नलूचं टेन्शन नसतं. विनाकारण पुढे मग वांदे अजून. हो ना आपण कसं सोयरी व्हायला पाहिजे होते लवकर नाही का. पण तरी आता लवकर उरकून घे बाबा तू झाबरू. आता त्या सोबत्याचं झाला आता तूच राहिला. अरे होई ना, त्याचं अजून सध्या घर बांधकाम व्हायचं आहे. आता कसं त्याचा 4 पैसे कमावून राहिला मस्त. आता गाडी घेतली त्यानं. अजून आता बाकी प्लॉट गिलॉट घेतला म्हणजे एखादा तिकडे. असं चालू आहे थोडं थोडं. इन्कम चांगला आहे त्याचं. 1.5-2 लाख रुपये महिना पडून राहिला ते. हो ना. आपण आता डॅनियाबाजी कुठं करतील स्वयंपाक. हो लवकर केलं मोकळं. हो ना. आता आपल्याला नलूचं नाव देऊन द्यावं लागेल त्या वधूवर सूचक मंडळामध्ये. भरला का फॉर्म? मग माझ्या भावाचा फोन आलता ना. त्याचं नाव कायचं काय. मग काय तर जवळ घरी साईन काय बसले आपल्या नावात येत नाही. ते नावाचं कुठं त्या भानगडीत पळायला नाही पुरत. मग काय तर लय मग पाहुणे सुरू होते. ज्याची लायकी नाही ती येते. मग काय 2-4 एकर असलं की चालला. मग काय तर असंच नाही. ते जाऊ दे, ते त्याच्या नांदी लागायला पुरत नाही. तुम्ही तर काही काहीच करत नाही. मला शेवटी माझ्या भावाला सांगा लागल आणि नाव टाकून द्यावं लागल. मग काय तर मग त्याशिवाय कसं काय माहित होणार आपली पोरगी डॉक्टरी नाही नसा तसं आहे. मग आपल्याला कसं आपल्या हिशोबाचं नाही पाळत का. हो ना, आपण परिचयातलंच पोरगं पाहिजे ते तुला माहित आहे का. मग पुढचं कुठेही देऊन दिली पोरगी, मग बसले आपली विचार कर. मग तुला नाही माहित म्हणलं जमाना कसा आहे तर. जाऊ ते विषय सध्या बंद कर. तिकडे मारतीचे चाललो म्हणलं आम्ही. तिथं जरासं कोर सौरू लागा लागते. उद्या वाढदिवस. तुम्हाला तर निरा दुसऱ्याचं पडलं. आपल्या पोरीची काय काळजी नाही. हो, जा बाबा जा. हो पाहता मलाच करायला काहीतरी. कारण तू हे बा शेवटी लगर होईन झाबरूचं नलूचं काही करले का. बरोबर ठीक आहे. चला झुंबर. चला मारतरावचा फोन आहे काय म्हणते काय. हॅलो बोला म्हणलं मारतरावजी. बोला. हॅलो लक्ष्मण भाऊ, मी काय म्हणत होतो, आपलं उद्या वाढदिवस आहे म्हटलं. तर त्याच्यानं कसं आहे, उद्या रोडगे जेवण आहे. तर आता धाब्यावर आहेस तुम्ही. आपले साडभाऊ आहेत तिथं, त्याचा फोन नाही लागून राहिला. तर त्याला थोडं टच करता बरं दोघाली बी. आता इथं कसं आम्ही राणीगिनी बसून आहोत सगळेजण. सगळ्याला फोन लावणं सुरू आहे. आता हेच राहिले होते. आणि तुमच्या स्टाफचे लोक बी जे आलूपोंग आहे छोट्या गिट्या तुम्ही बी बरं. सगळेच जण उद्या 10 वाजतापर्यंत येऊन जा. वावरात नाही आपल्या आंब्या झाडाखाली. तिकडे म्हणलं असं कसं 10 वाजताच पंगत बसून राहिली. त्याच्यानं लवकर ये जा म्हणा. बरोबर हो ते बरं झालं. मग सकाळच्या टप्प्यात लवकर अटपून घे. मग 11 वाजेला होईल ना. मग सांगून दे तुम्ही सगळ्याला. मग ठीक आहे 10 वाजेपर्यंत या म्हणतो द्यायले. ठीक आहे ठेवतो. मग अरे बा त्याचा निरोप आहे मला मारत राहायचा. आलो बघा आपल्या सगळ्याला सांगून दे. छोट्याले तू आणि तुम्ही दोघं जण साडभाऊ जाऊ म्हणलं. मग उद्या मी तर तिथंच समजा तुम्ही या लवकर. हो मारुतरावचा नाही का. बरं सकाळी साहेब म्हणते नाही 10 वाजता जेवण. बाबा लय लवकर आहे मग. हो ना बरं ना बा. 10 वाजता पंगत बसली जाय तिकडे. मग काय जेवण खावणं झाले लवकर मोकळ्या होते. इकडे धाब्यावर नाही आलात का आपल्याला. मग काय तर मग करतील ते वाढदिवस संध्याकाळच्या बाहेर घरी. हो काही टेन्शन नाही. मग सगळे बा गुरुजीला भेटून घे जा. सगळे जण एका येऊन जा. मग लागला ते एखादा ऑटो करा काही करा फटकन येऊन मोकळा. धाब्यावर लागते लवकर. हो ना होतेच ना. आता 11 ते 12 होतच असते. 12 वाजता वापस. हो चालते काय हरकत नाही. काय निघाले का. थांबा आता 9 वाजता वाजले. आतापासून काय करता जाऊ ना. हे बा म्हणलं तर आपण काय करू 11 वाजता निघून इथून. 11 वाजता चालले जाऊ.
नाही हो, 11 वाजता कुठं बा, इकडे आम्हाला धाबा उघडायला लागते म्हणलं. 10 वाजता जेवण तयार राहील म्हणलं उद्या. मग मारुतरावचा फोन आला होता. हो, कसं आहे, 10 वाजता त्याची पंगत बसणार आहे ना. मग रातच्या रात यायचा ते वाढदिवसाचा कार्यक्रम आहे, पहिले जेवण आहे. असं म्हणतो हो, तसं तर मला आला म्हणा 10 वाजताच बसन म्हणे. कसं करता गुरुजी मग काय लवकरच निघाव नाही? लवकर चालले जाऊ, ते क्रुझरवाला थांबलेला आहे. हो, आपल्या कशा 5-6 सीटा असल्या की बात भरते. हा, चालले जाऊ ना गावापर्यंत पटकन. हा, गेले की आले मग. मी काय म्हणतो मग चहा तर घ्या, मग चहा घेऊन चालले जाऊ. नाही ना, भुकमोड करता का तुम्ही आता? हा, तिथे गेल्याबरोबर बसणंच आहे ना आपल्याला. मग काय तर साहेब, रोडगे वांग्याची भाजी येते कसं माल आहे. राहू द्या तुम्ही आता. हो, ते चहाचं राहू द्या, पटकन जा घरात, पटकन या. तर आलो 2 मिनिटात, सांगून आलोच मी. नाही ना मातीदा, वहिनी काय म्हणे, तुम्ही कुठे जायचं नाही म्हणे, मुगाने घरी थांबा म्हणे. देऊ का मी आवाज? वहिनी वहिनी जातो म्हणते ना. कुठे चालले म्हटलं, संकेत सांगायला ना तुम्हाला. नाही म्हटलं ना कुठे जायचं म्हणून. हा, आज तुमचा वाढदिवस आहे, तुम्ही घरी थांबा. आता काय काम आहे तुमचं बाहेर जायचं? बाबा मारत राहतो, काही खरं नाही वाटते नाही का. हो, परमिशन घेऊनच जा लागतं वाटते कुठे बी. अरे नाही ना, मी का फिरायला चाललो का? फक्त काहीतरी आपलं 1-2 सामान आहे आपलं काय केक वगैरे आणायचं राहिलेला ते वगैरे घेऊन येतो मी, सर्व महत्वाचं साहित्य. पण आता आज थांबावं लागते ना, आज सर्व पाहुणे येतात, तिकडे जावं लागते, कार्यक्रमच तयार करणं. तुम्ही असे काय फिरायला नको जात जाऊ अशा वेळेस. नाही ना वहिनी, तसं काहीच नाही. आम्ही बस गेलो की आलो, तसं जास्त टाइम नाही थांबा लागत आम्हाला. बस गेलो की आलो. एक तर ते लखलं की आहेत आमचे सोबती ते येऊन राहिलेले आहे. हो, मग कसं काही घेऊन येता येते. बरं जा आता, तुम्ही म्हणता तर. पण आता विचारल्याशिवाय जात जाऊ कुठे तुम्ही काय? ठीक आहे, जा आता. काय होते तू काय म्हणलं, गाडी उभी केली ते क्रुझर कोणाची बरं? अरे बाबा, तिथे तर आपलीच वास उतरली वाटते. आले का हे बाबा? 10 वाजता सांगा आता. अजून इकडे राजा काहीच काही नाही आहे. कसं काय आहे? हो ना रे, पण लय लवकर आले. पण नाही का अजून कायच काही नाही तिकडे. आता भांडे गिने नेऊन ठेवले आपण. संख्याचा बुडा आहे तिथं, आणि बाकी तर कोणीच नाही. पोट्टे पट्टे गेले केक आणाले. पण हे इतक्या लवकर कसे काय आले 10 वाजताच नाही? हो, काय सांगा बा कसं काय आहे तर. आम्हाला पाहुणे आहे ते गाजराची इकडे नेऊन राहिले. पाहते बडभोपा. अरे मला तिकून नका जाऊ, गाठा आहे गाठा. इकडून या म्हणलं, इकडून या पाहुणे बा, इकडून या. काय राजा, इकडून या पाहुणे बा. आलो बघा, इकडून या. हा, या म्हणलं, या इकडून या. जवळ पडते इकडून. हो, या. का गुरुजी, काय सगळे जाय वाटते. स्पेशल क्रुझरच केली वाटते नाही? कसं काय कुकडे म्हणलं इकडे मारुतरावची इकडे चालले का? आता यायला माहिती नाही वाटते. अरे बा म्हणलं, ते मारुतीचा वाढदिवस आहे, 10 वाजता जेवण आहे म्हणे, लवकर या म्हणे. कालच फोन केला तर मारुतरावनं, म्हणून त्याच्याच वाराकडे चाललो. तुम्हाला माहित आहे का नाही? सांगा आता नाही का, हे घरून जेवून आले का नाही काय सांगा आता नाही का. मला तर वाटते 2 वाजता जेवायला यायले. पण आपण काय म्हणा नाही का, म्हणून अजून कायच्यातच काही नाही. हो, आम्हाला सांगितलं त्याचीच तयारी सुरू आहे नाही का. मेथीच्या गड्ड्या आणि मुयन ते काढणं सुरू त्याच्यासाठी आहे तर. पण म्हणलं आता तुम्ही चालले का मग तिकडे? चालले का ते आंबे झाडाखाली द्यायचं? हो ना, ते कसं लवकर आहे म्हणजे, मग कसं उशीर करायला पुरत नाही. मग सटकन पटकन मोकळं. चला बाबा, कल्याणासाठी नाही का. हो ना, 10चं आमंत्रण दिलं आणि तिथे 10 वाजता कोणीच नसन. असं हो का, असं बरं जा ना मग. आता मी काय म्हणतो लक्ष्मणराव, आता समजा पाहुणे रावणे आहेच सांगत. इथे मुया मेथी हे ते काय काढल्या काही गड्डे एवढे घेऊन जाता का? हो, मला थोडंसं अजून बाकी सामान आणायचं आहे. आता माय सोडून द्या समजा, पण पाहुणे माणसाले असं सांगत असते का? हो ना, नेतो मी, काही हरकत नाही. हो, बरोबर, ठीक आहे. सगळे जण आपलं थोडं घेऊन जातो मग. बस तेवढंच. मग मी कसं मी आलो होतो, अजून सामान आणायचं आहे म्हणून. फार तुम्ही पुढे संकेतचे बाबा दिसतेच तुम्हाला. जा बसा तुम्ही पुढे. बरं या मग लवकर. मारुतराव आहेत का मग तिथं? सगळे पोट्टे गिट्टे आहेत का? आले का मला? स्वयंपाक आला का आटपत? स्वयंपाक अरे अजून पाणी नाही, ऊन आला आता. पाणी तुम्हाला जाणं लागते काय सांगा. बरं हो, काय सांगा बा आता. मला काही कल्पना नाही. मी इकडे आता कसं म्हणजे सलादसाठी हे आपला भाजीपाला काढणं आहे म्हणून आम्ही इकडे थांबलो. पान आलं असं ना आटपत बहुतेक. हो, जा ना आता, गेलं की समजतेस. पाहता तिकडे. हो, चला मग आता लवकर जाणार आपल्याला पटकन. चला भाऊ, चला घ्या ते मेथीचं घ्या म्हणून लक्ष्मण. चला. गेम केला वाटते मग. कायच्यातच काही नाही इथं. कोणाचं खेटर कोणाच्या पायात नाही दिसून राहिलं मला. पाण्याच्या कॅन आणून ठेवल्या आणि बाकी काय आहे. कायच्यातच काही नाही ना. जशात तशीच भांडे येत नाही. बाबा आम्हालाच करावं लागतं का रे? अरे का म्हणलं मामाजी, काही आले म्हणलं तुम्ही? काही आले? बस आटा नेमकं आलो मी. हिंका आता भांडे गिंडे उठवले, पोट्टे गिट्टे गेले बाहेर जातो म्हणे. काय आटा ते झुंबर आला आता गाडी घेऊन. हिंका आता भांडवल गिंडो आणून ठेवलं. आता होईल सुरुवात. बापरे, आता सुरुवात आता मिळालं का? मग आम्हाला तर म्हणे 10 वाजता जेवण आहे नसं तसं. असं असते का 7:30 काम? अरे बाबा नाही हो, 10 वाजता काय होते. 8 वाजता काय चहा पाणी घेतलं इकडे आलो आम्ही आता. होईल ना आरामाने येते आता पोट्टे. अर्धा घंटे येईल पोट्टे. बसा तुम्ही, पाणी गिनी घ्या तोपर्यंत. तसंच करायला नाही का. चला पाणी गिनी घेऊ, बसू येतील तोपर्यंत नाही का. चला पोट्टे जर वाट पाहिलं ना तर बस झालं, माझा धाबा बंदच राहतात. हे बा मी काय म्हणतो, नाही सगळेजण आपण असं करू ना, थोडं जे होते ते करून घेऊ. तुला गेला मांडून ठेवू तोपर्यंत काय होते तेवढं. कष्ट हे करायला पुढे नाही का. पोट्टेपर्यंत आपलं पट्टी गिट्टी आठवून घ्या, काही कापकू भेटे नाही का. चला मग चला घ्या म्हणलं, चला सुरुवात करून द्या. साहेब लोक या म्हणलं, बसा पंक्त बसवायचे आता. पात्र टाकले की जेवायला गो आले का मारत्या बोलायला राहिला. घरून का नाश्ता नाही केला आम्हाला. 10 वाजता जेवण आहे म्हणलं का. म्हणलं सरकार आलो इथं पाहिजे तर कायच काही नाही बे. असे काम असते का म्हणलं. पाहुणे बोलायचे आपण फिरायला जायचं नाही रे. हो ना, मग आता 10 वाजता म्हटलं म्हणजे आता 10चे 12 होतेच ना. हो, आता कसं आहे थंडीच्यानं कसं लोकांना उशीर होऊन राहिला. तर मग म्हणलं बा कसं येसान तुम्ही 2 वाजेपर्यंत जेवायच्या टाईम लोक होऊन जातो रो. हो का, मग कसं काय हे केलं वाटते सुरुवात तुम्ही?
मग आता कुठं वाट पाहा, अर्धा एक घंटा बसलो इथं वाट पाहत मला येसान बा कोणी ना कोणीच आता पता नाही दिसे. मग शेवटी बा म्हणलं काही जण दिले वांगे आणायला पाठवून, काही जण गेले तिकडे गौऱ्या आणाले. आणि आता हे आमचं इथं मेथीनीसनं सुरू आहे. काय करता मग? जाऊ दे आता, जे होते ते चांगल्यासाठी होते का नाही का. हो ना, आम्ही गेलो केक आणाले, जरासा उशीर झाला, लखलख येऊन राहिलो म्हणे. मग त्याला आणलं मग गाडीतनी, जरासं मग उशीर झाला. हो ना, आपण पाहुणे राजा येऊन राहिले बघा, काही काळजी नाही आलं पाहिजे ना. मी एकटा बसलो इथं वाट पाहत राजा, आलो आलो करून राहिले. चला म्हणलं आता हे कपडे सुटे फुटे जरासे बदला, कपडे बदला लवकर, काम कमी लागा म्हणलं. हो ना, बस बस आता लागतोच आम्ही कामं कमी. हो, रोडग्याचं पाहतो आम्ही तिकडचं, तुम्ही इकडचं मग भाजीचं निपटून घ्या मग. हो, शांताराम भाऊ येते तिकडे आता. वा बरोबर आहे, या लवकर या, जा ते रोडग्याचं पहा मग तुम्ही. आम्ही पाहतोय भाजी कितीचा, वांगे आणायला गेले काही माणसं. हो ठीक आहे मग. आहे फोन आहे, लोकांच्या वाढदिवसात शुभेच्छा देणं सुरूच आहे. मला 1 मिनिट, कोणाचं पाहू द्या मला 1 मिनिट. हॅलो हॅलो. अरे हॅलो हॅलो नको करू ना. कुठं आहे तू? इकडे काय साडू वांगे तोडून राहिले? काय काही पता नाही. म्हणलं 10 वाजता जेवण देतो म्हणतो का? तिकडे धाबा बनवायला का माया? कुठं आहे म्हणलं तू? लक्ष्मण भाऊ आहे. लक्ष्मण भाऊ आलो ना मी इथं. आलो ना म्हणलं, आपल्या झाडाखाली आलेला हो. चालू आहे आता बा रोडग्यासाठी ते खन करून राहिलो आम्ही आता. या तुम्ही या ना आता, काय होते अर्ध्या घंट्यात मोकळं. अर्ध्या घंट्या 2 वाजता आता. चल आला ना, बरं आहे, करा सुरू करा का. चला साडू घ्या म्हणलं टोपले. चला चला, ते गौऱ्या आणले का नाही पाहा लागते. चला का कंदीला झालं का जेवण? चालले वाटते घराकडे. काय सर आता तर रोडगे टाकले बा त्याच्या. मग काय तर आता यायला काय माहिती आहे. नाही नाही, ते काही आलो मी तिकडून जेवणाचं. का आता पाहुणे सोडून का आपण पहिले बसता का? काही राजा आहेत ना तिथं, करणारे सवरणारे भरपूर आहेत. पाहुणे बी हातभार लावून राहिले. कसं आहे आता, देवीदास आहे, आपलं सरपंच आहे, जाबरू आहे, सगळे पोट्टी तिकडेच आहेत आता. तर म्हणलं कसं, मी येत होतो वावराकडून चक्कर मारून, म्हणून चाललो होतो. अरे बाबा, देणके साहेब आले वाटते नाही. असं असं तेच तर मला देणके साहेब दिसले नाही. आपण शंकेचे बाबा आहे आता कालपासून. हो आता काय ते, आता फोन आला पोरीचा, म्हणे या म्हणे बाबा. मी आणलं चला बा मग. बरं कंदीला कुठपर्यंत आलं मग? भाजी गिजी झालं का? रोडगे टाकलं सगळं? नाही अजून तर गळे आहे बा. 1 घंटा लागू शकते वाटते बा माझ्या हिशोबानं. म्हणजे 1 घंट्यात सगळं ओके होऊन जाते मग. चला मग वावराकडून येऊ तोपर्यंत. तसं करू मग नाही का? हो तर नाही शांताराम भाऊ. हो तसं करू मग नाही का. चला आपल्या वावराकडे येऊ, जरा चक्कर मारू. तोपर्यंत होऊन जाते स्वयंपाकाचं मग नाही का. चला मग, चला. हो चला. बसले का हो? काय राजा मग पाहुणे बुवा? कसं जबरा तुम्ही ते पात्र वाढलं का त्याले? पट्ट्या नाही टाकल्या, काही नाही तसेच. अरे काय राजा थांबाल तयार आहे ते. त्याला म्हणलं ना सरपंच, काय सरपंच मी म्हणलं नाही थांबा जराशे. पट्टी तरी टाकू द्या कमीत कमी. पण आता जाऊ दे, आता बसले काय. पण ते रोडगे कच्चे आहे राजा, जराशी थांबालाच होते 2 मिनिटं. होऊन जात होते बरोबर. काय बळ भाऊ, तुम्ही बिजा घाई करता बा. आवाज नाही निवडा, आवाज एवढा भुका लागला आम्हाला. हो ना, ते गोष्ट बरोबर. जरासे 5-10 मिनिटं जरा थांबाच असतं. आले होते ना पाहुणे, आले होते ते. आता देणके साहेब आहे ते. तुम्ही आता बसले बी सुद्धा लागतं काय आपलं काही बी. जाऊ दे ना बा, कोणाला काय वाटलं ते वाटू दे तिकडे. अकात पडलं आमच्या पोटात. आणा ते रोड घ्या. बाबा लस भडकीत दिसते बाबा, लय भुका लागला वाटते. बरं जेवा बा, काही हरकत नाही, जेवा. पण ते पोटं डांबरले तर आम्हाला सांगू नका म्हणलं, कच्चे आहेत ते फालतू. मग माणसानं असं झालं तर झालं. जरा होऊ द्या ते. झाले ना, झाले हे बा, झाले शांताराम भाऊ, झाले म्हणलं. पद्धतशीर पाहिलं ना आम्ही. आणा म्हणलं पाहुणे बा, आणा म्हणलं इकडे रोड घ्या ना. त्या बा द्यायला हो, द्या 1 रोडगा देऊन द्या. चालले म्हणलं, करा सुरू करा, जाऊ द्या. अरे बा हुशार, आण म्हणलं सगळ्या माणसाला आवाज दे, बायला आवाज द्या. झालं म्हणा, सगळं आटपलं म्हणा. पाहुण्याची पंगत बसली म्हणा. जा पटापट दे आवाज दे सगळ्याले. बरोबर हो, चाललो. बोला म्हणलं वहिनी, 2 शब्द बोला म्हणलं आमच्या भावाविषयी. थोडंसं कसं सांगा म्हणलं वाढदिवसाचं. आता काय सांगायचं. बरं आता तू म्हणतोस तर आता सांगतो, ठीक आहे. तर आमच्या घरचे हे यांचा आज 26वा वाढदिवस. त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि त्यांच्या वाढदिवसाकरता तुम्ही सर्व आले, सर्व उपस्थितांचे मी आभार मानते. आणि सर्वांचे जेवण वगैरे झालेलेच आहे, परंतु केकचा आस्वाद घ्यायचा आहे सर्वांना. आणि आता मारुतराजजी आमच्या घरचे आता केक कापतील अशी मी त्यांना विनंती करते. आभार शतदा सर्वांचे मनापासून आभार. सर्वांच्या शुभेच्छांचा स्वीकार करतो. आणि आजचा हा वाढदिवसाकरता आपण जे काही सहकार्य केले, आपण उपस्थिती दर्शवली, सर्व सबस्क्रायबर बंधू भगिनींचे, तसेच सर्व प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या जे कोणी या कार्यक्रमाला होते, सर्वांचे आभार मानतो. आणि काही चूकभूल देणे घेणे. तर चला, आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर उद्या भेटू नवीन विषयासह. धन्यवाद.